मुलांनो, मजेत ना? मुलांनो, लहान मुलांच्या कवितेत मासोळीची कविता आहे, आठवते? मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डर जाएगी, बाहर निकालो मर जाएगी. माहिती आहे ना? तर आज शिल्पानानी पंचतंत्रातील 3 मासोळ्यांची गोष्ट सांगणार आहे. जशी नानी सरलामींनी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना, तशीच. तर गोष्टीचं नाव आहे 3 मासोळ्यांची गोष्ट. तर ही गोष्ट सोनवनची आहे. सोनवनात खूप हिंस्र प्राणी, जंगली प्राणी राहत होते आणि त्या वनात पाण्याचे तळे व तलाव होते. तलावात खेकडे, कासव व मासोळ्या पण राहत होत्या. खूपसे मच्छीमार त्या जंगलात यायचे तलावावर व तळ्यावर आणि मासेमारी करायला. पण एक सोनेरी तळं होतं. ते थोडं आड बाजूला होतं व घनदाट जंगलात होतं. तिथे कोणी मच्छीमार पोहोचतच नव्हते, कारण तिथे खूप भयंकर हिंस्र जंगली प्राणी होते. आणि याच सोनेरी तळ्यात 3 मासोळ्या राहत होत्या. त्यांची नावं होती मायरा, कायरा आणि सुशी. तर मायरा जी होती ना, ती खूप बुद्धिमान, हुशार, समजूतदार होती. कोणचंही काम ती विचारपूर्वक करत असे. आणि कायरा बुद्धिमान नव्हती, पण बुद्धू पण नव्हती, ठीक होती. आणि सुशी मात्र जिद्दी, हट्टी, हेकेखोर, स्वतःलाच हुशार समजणारी, कोणाचं कधीच काही न ऐकणारी आणि म्हणायची की माझ्या नशिबात असेल तेच होणार, मग मी कशाला काळजी करू? काळजी करून काय फायदा? सारखी उडाणटप्पूसारखी एकसारखी फिरत राहायची इकडे तिकडे. तर अशा या 3 मैत्रिणी एकमेकींबरोबर शाळेत जायच्या व घरी यायच्या संध्याकाळी आणि मग एकमेकींच्या बरोबर खेळायच्या, रेस लावायच्या, एकमेकींवर पाणी उडवायच्या, खोड्या करायच्या. पण मायरा आणि कायरा खेळायला येण्याआधी आपलं होमवर्क शाळेचं पूर्ण करून मगच खेळायला यायच्या. पण ही सुशी नाही. ती म्हणायची आत्ताच तर दिवसभर खूप शाळेत अभ्यास करून झाला, आता नाही बुवा आपण अभ्यास करणार, मला नाही जमणार ते. मी खेळून घरी गेल्यावर रात्री होमवर्क करेन, पण शाळेचा गृहपाठ करीन आणि आधी खेळून मगच. रात्रीपर्यंत खेळत बसायची आणि घरी गेल्यावर भूक लागली म्हणून जेवून घ्यायची व रात्री बिना होमवर्क करताच झोपून जायची. टीचरनी तिला खूप वेळा समजावलं, दाटलं, रागवलं, पण सुशीमध्ये काही फरक पडला नाही. शिक्षा झाली तरी पण काही फरक पडला नाही. आणि तिला मग मायरा म्हणायची, बघ सुशी, तू होमवर्क करीत नाहीस, बाईंकडून म्हणजे मॅडमकडून बोलणी खाते, पनिशमेंट मिळते तुला, पण तुला चांगलं वाटतं का हे असं बोलणी खाऊन घेणं? तुला चांगलं वाटतं का हे असं बोलणी खाऊन घेणं? एक दिवस मायरानी पाहिलं की तळ्याजवळ 2 माणसं उभी होती. मायरा आणि कायराला मनात आलं की हे कोण? हे जरा पाहूनच यावे. ॲक्च्युली तर ते 2 मच्छीमार होते. त्या दोघींना वाटलं की काहीतरी मोठा धोका दिसतोय. कोणीही माणसं कधी तर या तळ्याजवळ येत नाही. आणि दोघी हळूहळू पोहत एका दगडाच्या आड लपून त्या 2 माणसांचं बोलणं ऐकू लागल्या. अगदी मन लावून ऐकत होत्या. तर ती 2 माणसं म्हणजे मिंटू आणि चिंटू आपापसात बोलत होते, छान झालं ना आपण इथे आलो या तळ्याजवळ. आज आपल्याला खूप मासे मिळतील. तळ्यात असं वाटतंय की या बाजूला कोणी फिरकतसुद्धा नसावं, म्हणून आपल्याला खूप मासे मिळतील तलावात. चिंटू म्हणाला, होय रे मिंटू, आपण ही सहजच फिरत आलो नाही का या तळ्याजवळ. आपल्याला तरी कुठे माहीत होतं की इतकं सुंदर सोनेरी तळं असेल व या दाट जंगलात. आता उद्या आपण भलं मोठं जाळं घेऊन येऊ आणि खूप मासे पकडू आणि ते विकून खूप पैसे कमवू, म्हणजे मिळवू. हे ऐकून मायरा आणि कायरा खूप घाबरल्या. त्यांना खूप काळजी वाटू लागली.
आता काय करायचं, उद्या काय होणार. त्यांनी जाऊन सर्व मासोळ्यांना एकत्र बोलावलं. तर बाकीच्या मासोळ्या म्हणाल्या, काय झालं आहे काय, मायरा कायरा, कशाला आम्हाला बोलवलं इथे, आणि तुम्ही दोघी खूपच टेन्शनमध्ये, म्हणजे काळजीत दिसताय, काय झालं तरी काय. त्यावर मायरा समजूतदारपणे बोलू लागली, ऐका मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण या सोनेरी तळ्यात सुरक्षित होतो. कोणी मच्छीमार इथे येत नव्हते. पण आता खूप मोठा धोका जवळ आला आहे, कळतंय का. असं म्हणून तिने सर्व हकीकत आपल्या मैत्रिणींना सांगितली, जे ते दोघं मच्छीमार बोलत होते ते. तर सर्व मासोळ्या घाबरल्या. अरे आता काय करायचं, आपला जीव धोक्यात आहे, कसं करायचं, काय करायचं, त्यांना चिंता लागून राहिली. ते मच्छीमार आपल्याला उद्या पकडून घेऊन जातील. त्यावर मायरा म्हणाली, घाबरू नका गशा, जरा सबुरीनं धीर्यानं घ्या ना, थोडा शांत डोक्याने विचार करा. तिथेच एक आजोबा होते. मायरा त्यांच्याजवळ गेली व म्हणाली, आजोबा, तुम्ही आता वयाने इतके मोठे आहात, तर आम्हाला काहीतरी उपाय सांगा ना, काय करायचं. आजोबा म्हणाले, घाबरू नका आशा, मी विचार करून सांगतो काय करायचं ते. आणि पुढे विचारांती त्यांना जे सुचलं ते त्यांनी सांगितलं. एक उपाय आहे, हे पहा, आपलं हे तळं आहे ना, एका नाल्याला जोडलं गेलं आहे व तिथून नाला नदीला मिळाला आहे. आणि आपण पोहत पोहत या नाल्यात जाऊ व तिथून पोहत पोहत नदीत, म्हणजे आपण या तळ्यापासून बरंच दूर जाऊन पोहोचू. मग तर आपल्या जीवाला धोका नाही ना. सावधानीनं आणि समजूतदारीने सर्व करावे लागेल. मायरा कायरा म्हणाल्या, हो ठीक आहे. पण तिसरी हट्टी मासोळी सुशी म्हणाली, नाही, का म्हणून आपण आपलं तळं सोडून जायचं, इथे आपला जन्म झाला आहे, इतके दिवस जर आपण सुरक्षित होतो ना, मग याही पुढे राहू ना सुरक्षित. नशिबात असे ते तर होणारच आहे. मग आपलं तळं सोडून कशाला जायचं कुठेतरी. मी तर बुवा इथेच राहणार, आपल्या घरी, आपल्या तळ्यात, पुढचं पुढे पाहू. हे ऐकून मायरा तिला म्हणाली, सुशी, असा आडमुठेपणा हट्टीपणा करू नको गं. आपला जीव वाचला तर आपण परत येऊ ना या तळ्यात, पण आता इथे राहण्यात जीवाला धोका आहे, तेव्हा आपला हट्ट सोड आणि चल आमच्याबरोबर. पण सुशी काही केल्या ऐके ना, व तिच्या थोड्या मैत्रिणी पण तिच्या बोलण्याने प्रभावित झाल्या होत्या. त्या फ्रेंड्स पण नाही आल्या. पण त्याही म्हणाल्या की आम्ही नाही तळं सोडून जाणार. आणि मग उदास मनाने मायरा कायरा आणि बाकीच्या मासोळ्या तळं सोडून त्यांना बाय बाय करून निघून गेल्या नाल्यात व मोठ्या नदीत. दुसऱ्या दिवशी 2 मच्छीमार आले. त्यांनी मोठं जाळं पसरवलं आणि त्या जाळ्यामध्ये कोण अटकलं, सुशी आणि तिच्या मैत्रिणी. तर मच्छीमार त्यांना घेऊन गेले. ते मच्छीमार 3-4 दिवस येतच राहिले, जोपर्यंत त्यांना मासोळ्या मिळत होत्या. आणि मग त्यांना तळ्यातून मासोळ्या मिळेनाशा झाल्यावर ते निघून गेले. मग येईनासे झाले. मग मायरा कायरा आणि इतर सर्व मासोळ्या परत आपल्या सोनेरी तलावात परत आल्या. खूप खुश झाल्या सर्व मासोळ्या. पण सर्वांना सुशीची खूप आठवण येत होती. हट्टीपणा न करता जर ही सुशी आपल्याबरोबर आली असती तर तिच्या जीवाला धोका झाला नसता, तिचा जीव वाचला असता. पण हट्टीपणा आणि हेकेखोरपणा केला, त्यामुळे असा जीव धोक्यात येतो, हो की नाही. कळलं का मुलांनो. म्हणून हट्टीपणा करायचा नाही. आता यापुढे कोणी हट्टीपणा करणार नाही ना. आवडली का गोष्ट 3 मासोळ्यांची. मग या शिल्पनानीला कळवायचं कमेंट करून आणि लाईक बटन नक्की प्रेस करायचं. भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान नवीन गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.